आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। मोहिते पाटील निंबाळकर वादावर चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे वक्तव्य। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सोलापूर शहर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। पंढरपुरात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी पत्रकारांनी माढा लोकसभा मतदारसंघासाठी मोहिते पाटील तसेच विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यात वाद सुरू असून यावर त्यांची प्रतिक्रिया विचारली। प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी मोहिते पाटील व निंबाळकर यांच्यात मतभेद आहेत परंतु मनभेद नाहीत, त्यामुळे पक्षाला कोणतीही अडचण येणार नाही। उलट खासदार निंबाळकर यांनी आपल्या 4.5 वर्षाच्या कार्यकाळात या मतदारसंघातील 40 वर्षाचा बॅकलॉग भरून काढला आहे असे सांगून एक प्रकारे निंबाळकर यांची पाठराखण केल्याचं पाहायला मिळालं। दुसरीकडे सोलापूरच्या खासदाराबाबत त्यांची ही नाराजी दिसून आली, परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याणकारी योजना मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचल्या असे सांगत डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला। पहा नक्की काय म्हणाले बावनकुळे। काही तिळा नाही आहे, हा फक्त दिसतोय बाहेरून। एकच आहे, मतभेद झाले आहेत काही, आणि मतभेद तर परिवारातही होतात। आपण एका आईच्या पोटातनं 2 मुलं, काही मतभेद तेव्हाही होतात। त्यामुळं एवढ्या मोठ्या पक्षामध्ये पण मनभेद नाहीये। दोघे एका व्यासपीठावर दिसतील 100% काल दिसले नाही होते ना। काल इस्लामगृहामध्ये आपला सत्कार होत असताना रणजितसिंह मोहिते बाहेर थांबले होते। कोर ग्रुपमध्ये 100% माझ्यासोबत होते 3 तास। माझ्या सुपर वॉरियरच्या बैठकीमध्ये पूर्ण वेळ आमचे सर्व नेते होते। फक्त काही लोक गैरसमज तयार करतात आहे, मधात गॅप निर्माण करत आहे। मी काल 2.5 तास कोर ग्रुपची बैठक घेतली। निंबाळकर या बाजूला होते, मोहिते या बाजूला होते। तुम्ही गैरसमज करू नका आणि गैरसमज करू नका। 100% भारतीय जनता पार्टी एकसंघ आहे आणि माढा लोकसभा 51% मतं घेऊन जिंकेल। 100% मी तुम्हाला सांगतो। आपल्या बोलण्यावरून उमेदवारी ही रणजितसिंह निंबाळकर यांनाच आहे असं दिसतंय सध्या तरी। बोलण्यावरनं काही दिसत नाही। तुम्हाला अधिकारही नाही आहे, केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला अधिकार आहे, मला कुठल्याही उमेदवारीचा अधिकार नाही। पण रणजितसिंह नाही निंबाळकरांनी 5 वर्षामध्ये 40 वर्षातल्या खासदारांनी जेवढं कामं केले नाही तेवढे कामं निश्चितपणे मी तुम्हाला सांगू शकतो की रणजितसिंह निंबाळकरांनी केले। आता जनतेचे मतं घेतल्यावर एखाद्या कार्यकर्त्याने चांगलं काम केलं असेल त्याचा कौतुक करणे अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे। सोलापूरचे खासदार पंढरपूरला कधीच आले नाहीत, मतदारसंघात कधी फिरकले नाहीत। बघा, या पद्धतीने तुम्ही सांगितले की 40 वर्षाचे ते आले नाही याचा अर्थ गरीब कल्याणाच्या योजना पोहोचल्या नाही का? त्या पोहोचल्या आहेत। एखाद्या वेळी उमेदवारीबद्दल एखाद्या व्यक्तीने काम केलं नाही केलं हा निर्णय आमचे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड घेईल। बट असा कुठला मतदारसंघ नाही जिथे मोदीजींच्या सरकारच्या योजना पोहोचल्या नाही। आता निंबाळकर खासदारांनी थोडं समोर काम केलं, काही काम कमी जास्त झालं असेल, त्यांचा परफॉर्मन्स ऑडिट वगैरे काय करायचं ते आपलं पार्लमेंटरी बोर्ड करत असतं। पण याचा अर्थ असा नाही की सोलापूरमध्ये केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ झाला नाही। केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ प्रत्येक लोकसभात झाला आहे। सोलापूर मतदारसंघात शेवटचा प्रश्न, सत्यदर्शन न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।